गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा, बाळ कृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी. गुडिया तोरणे करीती कथा गाती गाणे, बाळ कृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी. तुका म्हणे छंदे मन मोहिले गोविंदे, बाळ कृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. महायुग पिठे तटे भीमरत्यम, वरम पुंडलिकाय धातुन्महेंद्रम, समागत तिष्ठन्तमानंद कंदम, परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. पांडुरंग करू प्रथम नमः, पांडुरंग पांडुरंग करू प्रथम नमः. त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. जयांचे केलिया स्मरण होय सकल विद्येचे अधिकरण, तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता. ये दुःख भंजने मारुती नंदने, ये दुःख भंजने मारुती नंदने, मेरी पुकार घरी आनंदल्या नर नारी. प्रस्तुत प्राप्त समय
कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग जगमान्य जगद्गुरु वैराग्याची मूर्ती पुतळे देहू निवासी श्री संत तुकाराम महाराज यांचा अत्यंत महत्वाचा उत्कृष्ट असा गाथ्यातील काला प्रकरणातून भक्तीच्या ज्ञानयुक्त अंतकरणातून भगवंताचं मिळालेलं वैशिष्ट्य अलौकिक जीवन नवल कौतुक व्याप्ती आश्चर्य सांगणारा अभंग आपल्या सर्वांच्या सेवेसाठी विठ्ठल 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 करा आणि आवाज द्या. बोलताना स्पष्ट आवाज करा. गायन असताना थोडा वाढवला तरी चालेल. थोडा परिहार तो असा की आज या ठिकाणी आपण सर्वजण इथे बहुसंख्येने उपस्थित आहोत. हे कशामुळे वेगळं सांगण्याची गरज नाही. सालाबाद प्रमाणे याही वर्षी सर्व कोळकीकर मंडळी आपल्या सर्वांच्या आयोजनातून नियोजनातून आपल्या ह्या वंदेवशेरी भूमीमध्ये गेले 20 वर्ष झालं अखंड हरिनाम नामयज्ञ सोहळा ग्रंथराज पारायण सोहळा कीर्तन महोत्सव दरवर्षी साजरा केला जातो आणि याही वर्षी थाटामाटामध्ये कीर्तनाचे कार्यक्रम पार पडलेले आहेत. आजची म्हणजे आपल्या नामयज्ञ सोहळ्याची सांगता काला आणि खऱ्या अर्थाने तृप्तीचा दिवस आणि ह्या दिवसाची सेवा करण्याची संधी तुम्हा सर्वांची सेवा करण्याची संधी माझ्यासारख्या पामराला आली. मीही माझं भाग्य समजते की उजळलेले भाग्य आता अवघी चिंता वारली. संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला ह्या नयाप्रमाणे सर्व युवा मित्र मंडळ वंदेवशेरी कोळकी सर्व समस्त ग्रामस्थ भजनी मंडळ पंचकृषीतून आलेले सर्व ज्ञानी गुणीजन टाळकरी गायनाचार्य महाराज मंडळी ज्यांच्याकडे माझं सौजन्य आहे आणि खऱ्या अर्थाने 4-5 वर्षापासून आटपाटी नगरीमध्ये आदरणीय देशमुख दादांच्या इथे वर्षश्राद्धाचा कार्यक्रम झालेला मातोश्रींच्या वडिलांच्या निमित्ताने त्या कार्यक्रमामध्ये आदरणीय विकास भाऊ आणि नाळे परिवाराची ओळख झाली आणि खऱ्या अर्थाने ज्यांच्या माध्यमातून पुन्हा पुन्हा तुमच्या भागामध्ये येण्याचं कार्य घडत असतं असं या ठिकाणी सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर असणारे या ठिकाणी अक्षय भाऊ मुळीक आहेत. या ठिकाणी आमच्या आदरणीय चव्हाण मामा आहेत. बसलेले समस्त सर्व मायबाप मंडळी आहेत. ज्यांच्याकडे कीर्तन केलेले आमचे मुळीक नाना पण इथं उपस्थित आहेत आणि विकास भाऊंच्या माध्यमातून सामाजिक राजकीय आध्यात्मिक चिंतनातील कार्य पुढे चाललेलं असतं. गावाचा कारभार गावाचा राजकारण करत असताना सरपंच उपसरपंच सामाजिक कार्यकर्ता म्हणून आत्तापर्यंत अनन्यसाधारण महत्वातून भाऊंनी काम केलेलं आहे आणि खऱ्या अर्थाने त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. का तर जोडुनिया धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी ह्या न्यायाप्रमाणे चांगल्या ठिकाणी त्यांनी आपलं धन जोडलेलं आहे विचार जोडलेले आहेत आणि त्या निमित्ताने आपण सर्वजण कारण की सप्ताह करणं म्हणजे एकट्याची गोष्ट नाहीये. एकट्याचा नव्हे हा खेळ म्हणून मिळविला मे ही सासकलला असणारी सगळी माझी महाराज मंडळी इथं उपस्थित आहे. इथं माझ्या बघा सगळ्या रणरागिनी कशा उभ्यात आज कीर्तनात भजनी म्हणून टाळकरी म्हणून आज काय मला टेन्शन नाहीये. मग सर्व माझ्या महिला मंडळ पुरुष वर्ग चोपदार काकांचं तर काय महाराजांचं एक नंबरच काम आहे आणि तुमच्या सगळ्याची शूटिंग पण होतीये बरं का. म्हणून सर्वांच्या चरणावर माथा टेकवते. जय बजरंगबली हनुमंतरायांच्या चरणावर माथा टेकवते. हनुमंतरायांच्या जयंतीनिमित्तच हा कार्यक्रम पुढे चाललेला आहे. खऱ्या अर्थाने महालक्ष्मी मातेचं मंदिर आहे आणि महालक्ष्मी मातेच्या आदिशक्ती आदिभवानीच्या पदस्पर्शाने पवित्र पावन झालेली भूमी आहे ही. सईबाईंच्या पदस्पर्शाने पवित्र पावन झालेली भूमी आहे. छत्रपती राजांच्या पदस्पर्शाने पवित्र पावन झालेली भूमी आहे आणि आपल्या सर्वांना ज्यांचं जीवन आदर्शमय असतं अशा प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पवित्र पावन झालेली भूमी आहे. म्हणून अशा भूमीतील सर्व साधकांच्या चरणावर माझा माथा टेकवते आणि कीर्तनाला सुरुवात करते. विठ्ठल तुकोबरायांनी भगवंताने जो आनंद घेतला जो आनंदाचा परम सुखाचा लाभ घेतला त्या सुखाचं गोड चिंतन अभंगाच्या माध्यमातून करतात आणि ते चिंतन करत असताना
गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा. जगामध्ये जेवढी सुख आहेत त्याला अंत आहे, पण भगवंताच्या लीलेमध्ये, भगवंताच्या नामचिंतनामध्ये, आध्यात्मिक जीवनावर आरूढ झालेल्या माणसाच्या जीवनातला सुखाचा अंत होत नाही, म्हणून अंत पार नाही लेखा. असं अंत पार न होणारं सुख एका ठिकाणी आहे आणि ते चरित्र आजच्या दिवशी उच्चारावं म्हणून तुकोबाराय म्हणता, जे देवाने सुख लुटलं, गोकुळामध्ये लुटलं, त्याच मी तुम्हाला सगळ्याला माझ्या जीवनातून ते चिंतन देतोय की बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी. ज्या घरात देव आहे त्या घरामध्ये आनंदाला पारावार नाहीये. आणि ज्यावेळी हा गोकुळीमध्ये आलेला परमात्मा गोकुळवासियांना कळला, त्यावेळी काय घडलं? गुडिया तोरणे करीती कथा गाती गाणे आणि एवढा आनंद झाला गोकुळवासियांना. त्या आनंदाच्या भरामध्ये गोकुळवासियांनी गुडिया केले, तोरण केले, आनंद लुटला, सण साजरा केला. आणि त्या सणाच्या माध्यमातून त्या भगवंताचं वेळ आमच्या मनाला कधी लागलं हे आम्हाला कळलं सुद्धा नाही. म्हणून तुका म्हणे छंदे मन मोहिले गोविंदे. अशा प्रकारे ह्या अभंगाचा सरळ सरळ अर्थ विठ्ठल विठ्ठल. प्रश्न पडला असेल, महाराज अखंड हरिनाम सप्ताह करायचा, अभंगाचं चिंतन तर पाहणारच आहे, पण का करायचं नामयज्ञ सोहळा? कीर्तनकार बोलवायचे, टाळकरी बोलवायचे, अन्नदान करायचं, ज्ञानदान करायचं, सौजन्य घ्यायचं, शिष्टीम लावायची आणि हा धार्मिक कार्यक्रम पुढे घेऊन जायचा. का करायचा हा धार्मिक कार्यक्रम? तर त्याचं एकमेव निश्चित कारण आहे, भारतभूमी साधू संतांच्या, देवदेवतांच्या, शूरवीरांच्या, शूरकन्यांच्या, समाज सुधारकांच्या पदस्पर्शाने पवित्र पावन झालेली भूमी आहे. आणि ह्या भूमीत आपण जन्माला आलो कुळाचा कुळाचार करणं हे तुमचं आमचं कर्तव्य. कारण की हे कुळ अत्यंत महत्वाचे आणि ह्या कुळाचा कुळाचार व्हावा, धर्माचं रक्षण व्हावं, संस्कृतीचं जतन व्हावं, संप्रदायाची वाढ व्हावी, नामाचा प्रसार व्हावा. आणि तुम्ही आम्ही आमचं जीवन हे आध्यात्मिक चिंतनावर आरूढ व्हावं, महिला सशक्तीकरण व्हावं, शिक्षणाचा विकास व्हावा, व्यसन मुक्तता व्हावी आणि माणसाने माणसासारखं वागावं, याच्याकरिता वेळोवेळी आपल्याला संत मायबापांनी जाग केलं. आणि ते जाग करण्याकरिता निदान वर्षातून एकदा तरी सप्ताह, एकदा तरी जयंती, एकदा तरी पुण्यतिथी आणि तो कार्यक्रम असावा की ज्याच्या माध्यमातून तुमच्या आमच्या डोक्यावर संस्कार घडतील आणि त्या संस्कारातून धार्मिकतेचा विकास होईल, धर्माची वाढ होईल. कारण की धर्माला आकार नाही, उकार नाही, स्वयंस्फूर्त नाही, वजन नाही, काही नाहीये त्याला, पण त्याला वाढवण्याचं कार्य धर्मावर अवलंबून आहे. धर्म आणि धर्मी, धर्मीचे कार्य करणारे, त्या कार्याच्या माध्यमातून कळत नकळत जी शक्ती निर्माण होतीये त्या शक्तीचं नाव आहे धर्म. पुण्य 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 म्हणून पुण्य प्राप्त होणार आहे का? नाही होणार. त्याच्याकरिता कर्तृत्व करावं लागेल, कर्म करावं लागेल आणि ते कर्म तुमच्या आमच्या माध्यमातून घडावं, याच्याकरिता हा नामयज्ञ अखंड हरिनाम सप्ताह. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. तो सप्ताह करत असताना पहिल्या दिवसापासून काल्याच्या कीर्तनापर्यंत महाराजांना माहितीये, बसलेल्या मायबापांना माहितीये की कीर्तनकारासाठी सुद्धा एक नियमावली असते. पहिला दिवस आला नामचिंतनच झालं पाहिजे, नामपर प्रकरणच झालं पाहिजे. दुसरा दिवस आला संतपर प्रकरण झालं पाहिजे, देवपर प्रकरण झालं पाहिजे, मागणीपर प्रकरण झालं पाहिजे, उपदेशपर प्रकरण झालं पाहिजे. आणि मग ह्या सगळ्याची बजावणी करत असताना आजचा शेवट येतो म्हणजे कळसाचा. पाया मजबूत केला, एक एक पायरी चढून 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 पाया मजबूत केला, पण आता वेळ आलेली असते ती कळसाची. आणि कळसाला कसं अनन्यसाधारण महत्व असतं. पंढरीला गेलो, देवाचं दर्शन नाही झालं चालेल, पण कळसाचं दर्शन घेऊन आपण वारकरी
येतो दर्शन करून, झालं माझ्या देवाचं. शिखर शिंगणापूरची यात्रा झाली, देवाचं गर्दीत नाही दर्शन झालं, पण कळसाचं दर्शन झालं, देवाचं दर्शन झालं असं आपण मानतो ना. म्हणजे कळसाला अनन्यसाधारण महत्व आहे. 7 दिवसामध्ये तुम्ही नाही आले तरी चालेल, पण आजच्या दिवशी आले, कळसाचं दर्शन झालं म्हणजे सगळ्या देवाचं दर्शन झालं. जसं त्या कळसाला अनन्यसाधारण महत्व आहे, तसं काल्याच्या कीर्तनाला अनन्यसाधारण महत्व आहे. काला म्हणलं की अधिकार आला, काला म्हणलं की गोड भगवंताच्या लीला आल्या, आणि त्या लीलेमध्ये, त्या सचोती बंड असणाऱ्या साच्यामध्ये आजचा काला प्रगट झाला पाहिजे. काल्यापर्यंत येऊन पोचलो, कळसापर्यंत येऊन पोचलो. काला का करायचा? पहिलाच प्रश्न आहे, काला का करायचा? काल्याचं महत्व काय? काला म्हणजे काय? तर त्याच्यातच काल्याचा अर्थ दडलाय. तू का आला? तू कीर्तनाला का आला? का आला? तर जीवनाचं सार्थक होण्याकरिता काल्याला आला. तू जन्माला का आला? तू कीर्तनाला का आला? तू सामाजिक सेवेमध्ये का आला? तर त्याच्या पाठीमागं एक वर्म दडलेलं आहे की ती तुमच्या आमच्या जीवनाची जबाबदारी, ती तुमच्या आमच्या जीवनाचं कर्तव्य, ते तुमच्या आमच्या जीवनाचा हेतू, आणि तेच तुम्हा आम्हाला तरुण नेणार आहे. त्याच्या पलीकडे तुम्हा आम्हाला कोणीही तरुण नेणार नाही. जो काल्याला आला तोच पुढे टिकला. म्हणून तुकोबाराय म्हणतात, मानवी जीवनाचं सोनं करायचं असेल तर तुला काल्याला यावं लागेल. का काल्याला यायचंय? काल्याचं काय महत्व आहे? तर जीवाची आणि शिवाची भेट आहे. नैतिक जीवन आणि भौतिक जीवन परस्पर विरुद्ध जरी असलं तरी त्या दोघांना एकत्र घेऊन येण्याचं कार्य काला करतो. जीवरूपी असणारा हा देह, शिवरूपी असणाऱ्या दुधामध्ये, दह्यामध्ये, लाहीमध्ये आपलं जीवन जेव्हा व्यथित करतो त्यावेळी त्या जीवनाचा काला होतो. जिथे दुधाचं दुधत्व संपतं, दह्याचं दहित्व संपतं, लाहीचं लाहित्व संपतं, आणि मग मात्र त्या दोघांचं एकत्व सिद्ध होतं. तिथे भेद नाही राहत, त्याचं नाव काला होतं. दूध भाकरीचा काला करतो, कडणाचा काला करतो, भाजी भाकरीचा काला करतो, भांडणाचा पण कालाच करतो की गुतुडात गुतडा करतो आपण, कालाच करतो की भांडणाचा पण. गोंधळ असतो सगळा. जसं दूध भाकरीचा काला, जेवण करताना बसलो तुकडा मोडून मोडून पण खाऊ शकतो की आपण, पण असं म्हणतात तुकडा मोडून खाल्ल्यावर अंगी नाही लागत, त्याच्याकरिता चुरावं लागते ती भाकरी दुधामध्ये. तुकडा 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 केला तर ते समावेश होणार नाही, ते शरीराला पचणार नाही, त्याचं पचन होणार नाही. याच्याकरिता काय करावं लागेल? काला करावं लागेल. म्हणजे भाकरीला भाकरी दिसून नाही चालणार, भाकरीचं भाकरीत्व संपवावं लागेल आणि दुधाचं दुधत्व संपवावं लागेल. म्हणजे भाकरीही दिसत नाही आणि दूधही दिसत नाही, तेव्हा त्याचा काला होतो. भाजी भाकरी पण तसंच आहे, भाजी पण दिसत नाही आणि भाकरी पण दिसत नाही. जेव्हा चुरून 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 आपण घेईल तेव्हा त्याची चवदार येते, आणि तो काला आजच्या दिवशी आपण करतोय. किती भाग्यवान आहे आपण. बघा, काल्याचं कीर्तन म्हणजे काल्याच्या कीर्तनामध्ये कुणाचं चरित्र सांगायचं, याच्याकरिता कीर्तनकार पारतंत्र्यात आहे. जी नेमावली संत मायबापांनी अनादी कालापासून आली त्याच्यामध्ये पारतंत्र्य आहे की चरित्र हेच सांगितलं पाहिजे, हे पारतंत्र्य आहे. पण जे चरित्र सांगणार आहे ते चरित्र किती सांगायचं, किती विस्तरवायचं, हे मात्र आपल्या हातात आहे. कीर्तनकाराकडे ते स्वातंत्र्य आहे. पण तुकोबाराय सांगतात, नेमावली करून देतात. यदसे चरित्र केले देवे गोकुळी. जे चरित्र
चरित्र ते उच्चारावे देव केले गोकुळे, देव केले गोकुळे, देव केले बरोबर, अगदी प्रमाण. म्हणून महाराज लागतात कीर्तन. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. चरित्र उच्चारा, पण कोणतं उच्चारा? कोणत्या देवाने ते चरित्र गोकुळात केलेलं आहे त्याच देवाचं चरित्र आजच्या काल्याच्या दिवशी तुम्ही उच्चारा. उच्चारायला सांगितलंय, विस्तरायला सांगितलं नाही, उच्चारायला सांगितलं. फापट पसारा नको, फक्त उच्चारण करा. त्याच्या लीला सांगा, त्याच्यामध्ये एवढे मग्न व्हा, एवढे मग्न व्हा की देव पाहायला गेलो आणि तिथे देवची ओढणी ठेवलो. इतक्यापर्यंत कृष्ण परमात्म्याच्या चरित्रात एवढं लीन माणसाने व्हावं की स्वतः आपण कृष्ण असावं, स्वतः आपण त्या गवळणी असाव्या, स्वतः आपण ते सवंगडे असावे. आणि जेव्हा सवंगडा होईल तेव्हा गवळणी होईल, जेव्हा यशोदा मैया होईल, जेव्हा वसुदेव बाबा होईल, जेव्हा आनंद बाबा होईल, तेव्हा त्या कृष्णाचं चरित्र आपल्याला कळेल. तुकोबाराय सांगतात ती नियमावली आहे. जे चरित्र भगवंताने गोकुळामध्ये केलं ते चरित्र आजच्या दिवशी आपल्याला उच्चारायचे. पण मायबापांना प्रश्न पडला असेल की देव तर गोकुळात नाही जन्माला आला. कुठे जन्माला आला महिला मंडळ? कुठे? असं कसं आपण म्हणू गोकुळात जन्माला? देव तर मथुरेत जन्माला आला. कुठे आला? मथुरेमध्ये. कुठे? बंदी शाळेमध्ये. कुणाच्या? कंस मामाच्या. हजारो सैनिक तिथं होते राखणीला, वसुदेव बाबा आणि माझ्या देवकी मातेसाठी. पण तरी पण तो तिथे जन्माला आला, मथुरेत जन्माला आला. आणि इकडे तर सांगतात गोकुळात चरित्र जे केलं ते. प्रश्न आहे की आपल्याला सगळ्यात, त्याचंही उत्तर आपल्याला पाहिजे की ज्या देवाने मथुरेमध्ये जन्म घेतला त्या देवाचं चरित्र मथुरेतलं चरित्र उच्चारा किंवा द्वारकेतलं चरित्र उच्चारा असं तुकोबाराय का नाही म्हणले? तुकोबाराय गोकुळातल्या चरित्राचं विशेष तत्वाने उच्चार का करतात वेळोवेळी? सगळे म्हणतात देव गोकुळी जन्मला, सगळे असंच म्हणतात. कोणी मथुरेचं नाव घेत नाही, द्वारकेचं नाव घेत नाही, दुसरीकडचं कुठलं नाव घेत नाही, फक्त गोकुळेचं देवाचं नाव घेतात. त्याचं महत्वाचं कारण आहे बघा. ते कारण सांगत असताना तुमच्या आमच्या जीवनाच्या स्थायी भावाचा थोडासा विचार केला जातो. प्रत्येकाच्या हृदयामध्ये दडलेला स्थायी भाव आहे. एक अभाव असतो, एक विभाव असतो आणि त्या विभावातलं आपल्याला चिंतन पाहिजे. जो विभाव आहे त्याच्यामध्ये एक उद्दीपन असतं आणि एक अवलंबन असतं. उद्दीपन एक असतं आणि एक अवलंबन असतं. अवलंबनाचा विचार करत असताना उदाहरण द्यायचं ठरलं तर मी पण कीर्तनकार आहे, अनेक जण कीर्तनकार असतात. तोच अभंग वेगळ्या गावामध्ये गेलो, कीर्तन केलं, सगळ्यांची मदत होती. गायक चांगले होते, पकवाजे चांगले होते, सिस्टीम चांगली होती, दर्दी लोक होती, गर्दी होती, सगळं एकदम पूरक वातावरण होतं. तिथं कीर्तन एवढं रंगलं की बसलेल्या श्रोत्याला आणि वक्त्याला सुद्धा वाटावं की कीर्तन संपूच नाही. एखाद्या गावात गेल्याच्या नंतर असं होतं, मला फलटण मध्ये आल्याच्या नंतर असं होतं, सिस्टीम कशी असू दे, गायक कसे असू दे, पकवाजे कसे असू दे, माणसं तर भारीत ना, बस विषय संपला. ते पाहिजे ना माणसाला. मग तुकोबाराय सांगतात तिथं सगळं असतं, सगळं चांगलं असतं, मग कीर्तन भारी रंगतं आणि तोच अभंग, तेच चिंतन, जिथल्या तिथं दृष्टांत, जिथल्या तिथं विठ्ठल सगळं सारखंच. पण दुसऱ्या गावात गेलो तिथं तेच कीर्तन चांगलं होत नाही. बरोबर की नाही? नाही होत. आता बघा, एखाद्या लग्नात गेलं तर भारी वाटतं जरा आपल्याला, एखाद्या कार्यक्रमात गेलं तर चांगलं नाही वाटत, एखादं कीर्तन चांगलं वाटतं तर एखादं कीर्तन चांगलं नाही वाटत. एखाद्या कीर्तनावर एक अभंग एका महाराजांनी घेतला, तोच अभंग दुसऱ्या महाराजांनी घेतला तर ते पण आपल्याला कधी कधी आवडत नाही. ते आवडतं तर हे आवडत नाही.
प्रत्येक वेळी कीर्तन ऐकायचा मूड तरी आपला सारखा असतो का? कधी डुकल्या मारायचा मूड असतो, कधी गायन ऐकायचा मूड असतो, कधी चिंतन ऐकायचा मूड असतो, कधी खांदी भार आणि पोटी भूक ह्याचा भार असतो, कधी मनच नसतं कीर्तनामध्ये. असं वेगवेगळं भावांतर होतं तुमच्या आमच्या जीवनाचं. मग तुकोबऱ्यांना हेच सांगायचे की हा माझा भगवंत जन्माला आला मथुरेत, पण ज्या अवलंब आणि उद्दीपन अवलंब झाला, देव जगाचा मालक तिथे जन्माला आला, पण उद्दीपन भाव तिथं प्रगट नाही झाला. तो आनंद जो पाहिजे होता, जी रसनिर्मिती, उद्दीपन भाव काय करतो, स्थायी भावाला रसनिर्मितीपर्यंत पोहोचवतो, भगवंतापर्यंत पोहोचवतो, भगवंताच्या चरणापर्यंत निघून पोहोचवतो. त्याचं नाव आहे अवलंबन भाव. तो अवलंबन भाव मला मथुरेमध्ये दिसला नाही, द्वारकेमध्ये दिसला नाही, तो मला कुठे दिसला तर तो फक्त आणि फक्त मला गोकुळामध्ये दिसला. म्हणून चरित्र ते उच्चारावे, देवे केले गोकुळे, गोकुळामध्ये जे चरित्र केलं तेच उच्चारावं. दुसरं कारण गोकुळातच का करायचं, तर देव अनेक अवताराने विश्वामध्ये चराचरामध्ये अवताराला आला, वेगवेगळे रूप घेतले. मत्स्य, कच्छ, वराह, नरसिंह, वामन, परशुराम, राम, कृष्ण, बौद्ध, कल्की, अनेक अवतार घेतले भगवंताने. प्रत्येक अवतारामध्ये वेगवेगळ्या युगामध्ये, द्वापार, सत्य, कली, सगळ्या युगामध्ये वेगवेगळं कार्य त्या भगवंताने केलेलं आहे. म्हणजे चराचरामध्ये भरून पुरून उरलेला आहे, कुठे नाही असा नाही. विठ्ठल जळीस्थळी भरला, रीता ठाव नाही कळला. आज मी दृष्टीने देखील विठ्ठलची विठ्ठल, कुठे नाही अशी जागा आहे का? जीव, शिव, दगड, धोंडे कुठे नाही असा नाही, सगळीकडे भरून पुरून उरलेला आहे. मग असा जगाचा मालक सगळीकडे असण्याला किंमत आहे का कळण्याला किंमत आहे? मायबाप हो काय, सगळीकडे असण्याला किंमत आहे का तो कळण्याला किंमत आहे? 100%. एक जणाकडे 400 गाई, रोज 100 कांड दूध जायचं डेअरीला. कीर्तन झाल्यावर म्हणले ताई चहा पाणी करायला चलाच आमच्या घरी. घेऊन गेले आणि घरी घेऊन गेल्याच्या नंतर म्हणले ताई 400 गाई माझ्याकडे, रोज 100 केंड दूध डेअरीला जातं, आणि खऱ्या अर्थाने तुम्हाला काय सांगावं म्हणलं तर एका मिनिटात डेअरी टाकू शकतो, चेअरमन होऊ शकतो एका मिनिटात. एवढी पावर आहे आपल्याकडे. गावामध्ये नाव आहे भरपूर, सगळे काय कमी नाही आपल्याकडे. ठीक आहे, सगळं ऐकत होते मी, मला पण कौतुक वाटलं, स्वाभिमान वाटलं. उलट म्हणलं अजून तुम्ही प्रगतशील व्हा, अजून आधुनिक पद्धतीचं तुम्हाला गोशाळा, तुम्हाला विविध पद्धतीचं मॅनेजमेंट करता येईल, चांगलं गोटा करता येईल, अजून तुम्ही चांगली भरारी घ्या, प्रगती करा. आणि असं म्हणता म्हणता म्हणले सुनबाई चहा घेऊन या. महाराज आलेत, सुनबाई आले चहा घेऊन. बिचाऱ्या चहानी पण माझ्याकडे पाहिलं आणि मी पण त्याच्याकडे पाहिलं. आता तुमचा आणि माझा पट्टा मतदारसंघ एकच आहे, त्याच्यामुळे कोराच म्हणत असाल तुमच्याकडे. कोरा चहा, कोरोनात रट्टाच लावलेला आपण, जे नाही ती त्याच्यामध्ये टाकलं, जिरी, मोहरी, लसूण, कांदा, लवंग सगळं टाकलं त्याच्यामध्ये. सगळ्या झाडांचा पाला, कधी खाल्लो नाही पण ते केला कोरा चहा. आणि कोरा चहाने माझ्याकडे पाहिलं, मी त्याच्याकडे पाहिलं, मला पण दुःख झालं आणि चहाला पण दुःख झालं. म्हणलं माझ्या मनात काही राहावलं नाही. दादांना म्हणलं दादा 400 गाई आहे तुमच्याकडे, 100 कॅन्ड रोज दूध डेअरीला जातो तुमचं, आणि कोरा का चहा केला? ताई म्हणले जरा लवकर यायला पाहिजे होतं तुम्ही, जरा उशीर केला कीर्तनाला यायला. का म्हणलं त्याचा आणि याचा काय संबंध? अहो म्हणले जरा लवकर आले असता तर तुम्हाला 1 कॅन तर दिलंच असतं फ्री मध्ये, पण दुधाचा दुपटा चहा दिला असता. म्हणलं असं का नाही? म्हणले आमच्याकडे असंच असतं, आम्ही धार काढल्या बरोबर थोडस दूध घरामध्ये ठेवतो, म्हणजे चहा करतो आणि परत राहिलेलं सगळं दूध डेअरीला जातो. मग मला सांगा, ज्या घरामध्ये 100 कॅन्ड दूध रोज निघतंय, पण घरात येणाऱ्या अतिथीसाठी जर कोरा चहा असेल तर मग असण्याला दूध किंमत आहे का घरात असण्याला? 100% घरात असण्याला. मग त्या घरामध्ये तो नसेल तर त्याला काहीही महत्व राहणार नाही. ते जीवनाचं अज्ञान नष्ट व्हावं,
तो आपल्याला असण्यापेक्षा कळायला हवा आणि तो कुणाला कळाला तर तो एकमेव साधनेवर आरूढ असणाऱ्या गोकुळवासियांना कळाला. आणि जिथे देव कळला जातो तिथे बंधनाच्या सुटल्या गाठी, तिथे मोह माया जाळ, तिथे अंधकाराचा नायनाट होतो आणि सत्याचा प्रकाश होतो, तिथे ज्ञानाचा प्रकाश होतो. आणि जेव्हा ज्ञानाचा प्रकाश होतो त्यावेळी तुकोबराय म्हणतात